श्रोते हो नमस्कार. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 भाग 6. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदिदेवा, कृपाळूजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हेची करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे. मागील भागाचे वाचन इंदिरा एकादशी दिवशी करण्यात आले. त्यामध्ये अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाचे दर्शन झाले. त्यावेळी त्याने डोळे मिटले. त्याच्या आत आणि बाहेर सर्वत्र भगवंताचेच दर्शन होत होते. त्यामुळे त्याच्या अंतर्यामी येणाऱ्या सुखाच्या लाटांवर तो डोलू लागला. त्याच्या शरीरामध्ये अष्टसात्विक भाव जागृत झाले. त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली. याप्रमाणेच या श्रवणाने दुसऱ्याच दिवशी बार्शीला माझी माय माऊली, माझी आई, तिलाही भगवंताचे विश्वरूप दर्शनच घडले. कारण तिने परमेश्वराला नमस्कार करून डोळे मिटले. ते कायमचेच ती त्या भगवत स्वरूपामध्ये विलीन झाले आणि तिने वैकुंठ गमन केले. त्यामुळे या 12 दिवसाच्या कालावधीनंतर अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामधील संवादाचे वाचन पुढे करीत आहे. म्हणे जय जयाजी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही, जे हे विश्वरूप की आम्ही, प्राकृत देखो परी साचची भले केले गोसाविया, मज परितोषू झाला साविया, जी देखिलासी जोइया, सृष्टीशी तू आश्रयो, देवा मंदाराचे अंग लगे, ठाई ठाई श्वापदांची दागे, तैसी ये तुझ्या देही अनेगे, देखतसे भुवने, अहो आकाशाची ये खोळे, दिसती ग्रहगणांची कुळे, का महावृक्षी अविसाळे, पक्षी जातींची, तया परी श्रीहरी, तुझ्या विश्वात्मकी ये शरीरी, स्वर्गू देखतसे अवधारी, सुरगणेसी, प्रभू महाभूतांचे पंचक, एक देखत आहे अनेक, आणि भूतग्राम एक एक भूतसृष्टीचे, जी सत्य लोकू तुझ माझी आहे, देखिला चतुराननु हा नोही, आणि येरीकडे जव पाहे, तव कैलासू ही दिसे, श्री महादेव भवानी येशी, तुझ्या दिसतसे एके अंशी, आणि तू तेही गा ऋषिकेशी, तुझ माझी देखे, पै कश्यपादी ऋषी कुळे, ये तुझ्या स्वरूपी सकळे, देखतसे पाताळे पणगेंशी, किंबोना त्रैलोक्यपती, तुझ्या एकेकाची अवयवाची ये भिंती, ये चतुर्दश भुवने चित्राकृती, अंकुरली जाणू, आणि तेची जे जे लोक, ते चित्ररचना जी अनेक, ऐसे देखतसे अलौकिक, गांभीर्य तुझे. अर्जुन म्हणतो, प्रभो आपला जय जयकार असो. आपली मजवर मोठी कृपा झाली. अहो मी सामान्य जीव असूनही विश्वरूप पाहता झालो. भगवान आपण ही गोष्ट चांगली केली व जिच्या योगाने स्वभावताच मला फार आनंद झाला, ती ही की सर्व सृष्टीला तुमचा आश्रय आहे असे मी आजच दृष्टीने प्रत्यक्ष पाहिले. देवा, पर्वतावर जसे जागोजाग दऱ्यातून श्वापदांचे समुदाय असतात, त्याप्रमाणे या तुमच्या शरीरावर शेकडो इंद्रचंद्रादी लोक माझ्या दृष्टीस पडले. अहो आकाशावर ज्याप्रमाणे ग्रहांचे समुदाय दिसतात किंवा मोठ्या वृक्षांवर जशी पक्ष्यांची घरटी दृष्टीस पडतात, त्याप्रमाणे श्रीहरी तुमच्या विश्वरूपी शरीरात देवगणांसह स्वर्ग दिसत आहे. हे प्रभू, या तुमच्या शरीरात महाभूतांची अनेक पंचके व भूतसृष्टीचे रूपभूतापासून उत्पन्न झालेल्या निरनिराळ्या प्राण्यांचे समुदाय मी पाहत आहे. तसाच या तुमच्या शरीरावर सत्यलोकही आहे. पहा, ब्रह्मदेव तो हाच नव्हे का? दुसरीकडे जो पाहावे तो कैलासही दिसत आहे. पार्वतीसह श्री शंकर हे तुमच्या शरीराच्या एका भागावर दिसत आहेत. हे ऋषिकेशा, आश्चर्य हे की तुम्हालाही
तुमच्या या शरीरावरच मी पाहत आहे. कश्यपादी ऋषींची सर्व कुळे व सर्पासह पाताळही तुमच्या विश्वरूपात दिसत आहे. किंबहुना हे त्रैलोक्यपते, तुमच्या या एक एक अवयवरूपी भिंतीवर 14 भुवनांच्या चित्रकृतीच काढल्या आहेत की काय असे वाटते. त्या भुवनांवरील जे जे लोक तीच अनेक प्रकारची चित्ररचना आहे असे तुमचे अलौकिक मोठेपण दृष्टीस पडते. त्या दिवचक्षुचैनी पैसे चहूकडे जव पाहत असे तव आकाश कोंभले तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर करीता घवेची व्यापार एकेची काळी मग महाशून्यचे नि पैसारे उघडली ब्रह्मकटाहाची भंडारे तैसी देखतसे अपारे उदरे तुझी जी सहस्र शिर्याचे देखिले कोडीवरी होता ती एकी वेळ की परब्रह्मची वदन फळे मोडवणी आले तैसी वक्ते जी जेवती तेवती तुझी देखतसे विश्वमूर्ती आणि तयाची परिनेत्र पंक्ती अनेका संघ हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ हे विवक्षा ठेली सकळ मूर्तिमय देखतसे तुझवीन एक दियांकडे परमाणुही येतुला कोडे अवकाशू पाहतसे परिण सापडे असे व्यापिले तुवा ये नाना परी अपरिमिते जे तुली साठवली होती महाभूते ते तुलाही पावाडू तुवा अनंते कोंदला देखतसे ऐसा कवने ठाया हुनी तू आलासी येत बैसलासी की उभा हासी आणि कवनी ये मायेची ये पोटी होतासी तुझे ठाण केवडे. मी दिलेल्या दिव्य चक्षुंच्या जोरावर चहूकडे पाहू लागलो. तो तुमच्या बाहुदंडाचे ठिकाणी आकाशाचे कोंबच आले आहेत की काय असे वाटते. त्याचप्रमाणे देवा तुमच्या हाताने एकाच वेळी सर्व व्यापार होत आहेत असे दृष्टीस पडते. अव्यक्त ब्रह्माच्या आश्रयावर जशी जगाची भांडारे उत्पन्न होतात त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर अपार उदरे दिसत आहेत. तुमच्या अनंत मस्तकांची कोट्यावधी मुखे जणू काय परब्रह्मरूपी वृक्ष वदनरूपी फळांनी लवून आल्याप्रमाणे दिसत आहेत. त्याप्रमाणे तुमच्या विश्वमूर्तीवर जिकडे तिकडे तोंडे दिसत आहेत व नेत्रांच्याही अनेक रांगा दिसत आहेत. इतकेच नव्हे तर स्वर्ग पाताळ भूमी दिशा किंवा आकाश हा सर्व भेद नाहीसा होऊन हे सर्व विश्व मूर्तिमय दिसत आहे. तुमच्याशिवाय एखाद्या बाजूसी परमाणू इतकी जागा कौतुकाने पाहू गेले असता सापडत नाही. याप्रमाणे सर्व तुम्ही व्यापले आहे. नाना प्रकारच्या अपरिमित महाभूतांनी जे सर्व जग व्यापले होते तो सर्व विस्तार हे अनंता तुम्हीच व्यापिला आहे असे दिसते. असे एवढे मोठे तुम्ही कोठून आलात? बसलेले आहात किंवा उभे आहात? आणि एवढे मोठे स्वरूप कोणत्या आईच्या पोटात होते हो? एवढी मोठी तुमची आकृती आहे. तुझे रूपवय कैसे? तुझ पहिलीकडे काय असे? तू काही सयावरी आहासी ऐसे पाहिले मिया तव देखिले जी आगवेची तरी आता तुझा ठाओ तुची तू कवनाचा नव्हेसी ऐसाची अनादी आयता तू उभा ना बैठा बिघडू ना खुजटा तुझ तळीवरी वैकुंठा तुची आहासी तू रूपे आपण यांची ऐसा देवा तुझी तुची वयसा पाठी पोट परेशा तुझे तू गा किंवा आता तुझे तुची आगवे अनंता हे पुढत पुढती पाहता देखिले मिया परी या तुझ्या रूपा आतू जी उनी व एक असे देख तू जे आधी मध्य अंतू तिन्ही नाही ए रवी गिवनसिले आगवा ठाई परी सोयन लाहेची काही म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येत एवं आधी मध्यांतरहिता तू विश्वेश्वरा अपरिमिता देखिलासी जी तत्वता विश्वरूपा तुझ महामूर्तीची या अंगी उमटली या पृथक मूर्ती अनेकी लेईलासी वाने परींची अंगी ऐसा आवड तू आहासी नाना पृथक मूर्ती या द्रुमवल्ली तुझ्या स्वरूप महाचळी दिव्यालंकार फुली फळी सासिन्न लिया होका जे महोदधी तू देवा जहलासी तरंग मूर्ती हेलवा की तू एक वृक्षू बरवा मूर्ती फळी फळलासी जी भूती भूतळ मांडिले जैसी नक्षत्रे गगन बुडले तैसे मूर्तिमय भरले देखतसे तुझे रूप. तुमचे रूप आणि वय काय आहे? तुमच्या पलीकडे काय आहे? कोणते हे जो मी पाहू लागलो तो विचाराने असे ठरले की तुमचे अधिष्ठान तुम्हीच आहात. तुम्ही कोणापासून उत्पन्न झाला नाही, जन्मरहित असेच स्वयमेव आहात. देवा तुम्ही उभे नाही व बसलेलेही नाही, उंच नाही व ठेंगणेही नाही.
तुमच्या वर व खाली तुम्हीच आहात. देवा, तुमचे रूप कशाप्रमाणे म्हणाल तर तुमच्यासारखेच आहे व तेही तुमच्यासारखेच आहे. हे देवादी देवा, तुमची पाठ व पोट ही तुमची तुम्हीच आहात. हार तर काय, हे अनंता, मी जो आणखी पाहू लागलो तो तुमच्यासारखे तुम्हीच आहात असे माझ्या दृष्टीस पडले. पण तुमच्या विश्वरूपात मला एकच उणीव दिसते, ती ही की त्याला आधी मध्य व अंत ही तिन्ही नाही. बाकी मी सर्व ठिकाणी शोधून पाहिले, परंतु मला पत्ता लागला नाही. म्हणून आधी मध्य व अंत ही तिन्ही तुमच्या रूपाला नाहीतच यात संशय नाही. हे आधी मध्यांत रहिता, हे अपरिमिता जगदिता, त्याप्रमाणे मी तुमचे विश्वरूप पाहिले. तुमच्या विश्वरूपावर शेकडो निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या अंगात नाना प्रकारच्या रंगाचा अंगरकाच घातला आहे असे तुम्ही दिसता आहात. तुमच्या विश्वरूपी पर्वतावर ज्या निरनिराळ्या मूर्ती दिसतात त्या वृक्ष व वेली याप्रमाणे शोभत असून मूर्तीवरचे जे अलंकार ते फुले व फळे आहेत. हे देवा, तू महासमुद्र आणि मूर्ती या लाटा तुझवर हेलकावे खात आहेत, किंवा तुम्ही एक उत्तम वृक्ष असून मूर्तिरूप फळांनी भरलेले दिसता. ती जशी भूतांनी भरलेली आहे किंवा आकाश जसे नक्षत्रांनी व्यापले आहे तसे तुमचे विश्वरूप मूर्तींनी भरलेले आहे असे दिसते. जी एकेकीच्या अंग प्रांती होय जाय हे त्रिजगती, एवढी आहे तुझ्या अंगी मूर्ती की रोमा झालिया. ऐसा पवाडू मांडुनी विश्वाचा, तू कवन पायेत कोणाचा. हे पाहिले तव आमुचा, सारथी तोची तू. तरी मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापकू सर्वदा. मग भक्तानुग्रहे तया मुग्धा, रूपा ते धैसी कैसे चहूभुजांचे सावळे. पाहता ओल्हावती मन डोळे, खेव देई जाई जे तरी आकळे. दोहींची बाही ऐसी मूर्ती कोळीसवानी कृपा, करुणी होसी नाक विश्वरूपा. की आमुची या दिठी सलेपा, जे सामान्यत्वे देखिती. तरी आता दिठीचा विटाळू गेला, तू सहजे दिव्य चक्षु केला. म्हणून यथारूपे देखविला महिमा तुझा. परी मकर तुंडा मागिले कडे, होतासी तोची तू एवढे. रूप जाहलासी हे पुढे, ओळखिले मिया. आकाश जसे नक्षत्रांनी व्यापले आहे तसे तुमचे विश्वरूप मूर्तींनी भरलेले आहे असे दिसते. ज्या एक एक मूर्तींच्या अंगावर त्रैलोक्य उत्पन्न होते व लय पावते, तेवढ्या मूर्ती तुमच्या अंगावरील एका रोमाच्या ठिकाणी आहेत. असा या जगाचा विस्तार करणारे तुम्ही ते कोण व कोणाचे, हे जो मी पाहू लागलो तो आमचे जे सारथी तेच तुम्ही आहात. तर हे मुकुंदा, तुम्ही सर्वदा असेच सर्वव्यापक आहात, परंतु भक्तांवर अनुग्रह करण्याकरिताच सगुण रूप धारण करता असे मला वाटते. तुमची ती चतुर्भुज सावळी मूर्ती पाहिल्यावर मन व डोळे कसे तृप्त होतात. तिला आलिंगन देऊ लागले तर ती दोन्ही हातात सुद्धा सापडते. हे विश्व धारण करणाऱ्या देवा, असे गोजीरवाणे रूप तुम्ही भक्तांवर कृपा करण्याकरता घेत नाही का? उचित दृष्टीने हे तुमचे रूप सामान्य मनुष्याप्रमाणे आम्ही मानतो. तुम्ही सहज दिव्य चक्षु दिल्यामुळे माझ्या दृष्टीचा दोष नाहीसा होऊन तुमचा महिमा यथार्थ दृष्टीस पडला. परंतु रथाच्या मकरावर जुवांच्या मागल्या बाजूला जे तुम्ही बसला होता तेच तुम्ही एवढे विश्वरूप बनला, हे आता मी पक्के ओळखले. रोहे तोची हा शिरी, मुकुट लिहिलासे श्रीहरी. परी आताचे तेज आणि थोरी, नवलकी भाऊ हे. तेची हे वरलियेची हाती, चक्र परिजित या आयती. सावरितासी विश्वमूर्ती, तेन मोळे खून. एरीकडे तेची हे नोहे गदा, आणि तळी या दोन्ही भुजा निरायुधा ओगारे. सावराया गोविंदा संसरी लिया, आणि तेनेची वेगे सहसा. माझ्या मनोरथा सरिसा, जाहलासी विश्वरूपा विश्वेशा. म्हणून जाणे परी कायसे बा हे चोज, विस्मयो करायाही पाडू नाही मज. चित्त होऊनी जातसे निर्भुज, आश्चर्य येणे हे येत आती का येत नाही. ऐसे श्वसोही नये काही, नवल अंग प्रभेची नवाई. जैसी कोंदली सैंग, येत अग्नीची ही दिठी करपत. सूर्य खंदेव तू तैसा हरपत, ऐसे तीव्रपण अद्भुत तेजाचे यया. हो का महातेजाची या महार नवी, बुडोनी गेली सृष्टी आघवी. की युगांत विजूंच्या पालवी, झाकले गगन
ना तरी संहार तेजाची या ज्वाळा, तोडोनी माचू बांधिला अंतराळा. आता दिव्यज्ञानीची या डोळा पहावे ना. हे श्रीहरी, तुम्ही जो डोक्यावर मुकुट धारण केला आहे तोच हा नव्हे का? पण आताचे त्याचे तेज व आकार विशेष आहे. हेच मोठे आश्चर्य आहे. वरच्या हातातील फिरत असलेले ते चक्र हेच नव्हे का? कारण ते तुम्ही सावरून हातात धरीत आहात. ही खूण कायम आहे. दुसऱ्या हातात जी गदा होती ती हीच नव्हे का? आणि खालचे दोन हात घोडे सावरणारे निशस्त्र तेच हे नाहीत का? हे विश्वेशा, माझे विश्वरूप पाहण्याची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनेच तुम्ही हे एकदम विश्वरूप बनला हे मी जाणतो आहे. परंतु देवा, ह्या तुमच्या रूपाचे आश्चर्य मानण्याचीही माझी योग्यता नाही. या आश्चर्याने माझे मन थक्क होऊन गेले आहे. त्या रूपाच्या तेजाने मी इतका भांबावून गेलो आहे की तुमचे हे विश्वरूप मी पाहतो आहे की नाही हेच मला कळत नाही. या रूपाच्या तेजाची अशी अलौकिक प्रखरता आहे की त्याच्या पुढे अग्नीचीही दृष्टी करपून जाईल व सूर्यही काजव्याप्रमाणे दिपून जाईल असे वाटते. सर्व सृष्टी महातेजाच्या मोठ्या समुद्रात बुडाली आहे, किंवा कल्पांतीच्या वेळेच्या विजांनी सर्व आकाश झाकून टाकले आहे की काय? अथवा प्रलयकाळच्या तेजाच्या ज्वाला तोडून त्यांचा अंतराळी जणू काय माळाच बांधला आहे असे वाटते. त्यामुळे तुम्ही दिलेल्या दिव्य दृष्टीनेही त्याकडे मला पाहवत नाही. उजाळू अधिकाधिक बहुवसू, धडाडीता हे अतिदाहसू, पडत दिव्य चक्षुंचही त्रासू, न्याहाळिता हो काजे महाप्रळयींचा भडाळू, होता काळाग्नी रुद्राची या ठाई गुडू, तो तृतीय नयनाचा मडू फुटला जैसा, तैसे पसरलेनी प्रकाशे, सैंग पाचवणी या ज्वाळांचे वळसे, पडता ब्रह्मकटाह कोळीसे, होता हाती ऐसा अद्भुत तेजो राशी, जन्मा नवलल्या देखिलासी, नाही व्याप्ती आणि कांतीसी, पारुजी तुझी. ते तेज अधिक प्रखर होऊन वरचे वर दाह वाढत आहे. त्यामुळे माझ्या दिव्य चक्षुसी पाहण्यास त्रास पडतो. अहो महाराज, प्रलयकाळचा अग्नी तो काळाग्नी रुद्राच्या ठिकाणी गुप्त असतो. त्या प्रलय रुद्राची जणू कळीच उमलली आहे असे भासते. तसेच तुमच्या पसरलेल्या तेजामुळे चहूकडे पंचाग्नीच्या ज्वालांचे वेढे पडत असता जळून ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. तुमच्या ह्या विश्वरूपाच्या व्याप्तीला व तेजाला अंत नाही असे हे अद्भुत रूप मी माझ्या जन्मात आजच पाहिले. धन्यवाद. श्रीकृष्णार्पण वस्तू.